हॅलो फ्रेंड्स, आजची माझी रेसिपी आहे काळ्या मसाल्यातलं चिकन. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी चिकन छान असं धुवून घेतलं. मॅरिनेशनसाठी त्यामध्ये अद्रक, हळद, धना पावडर आणि थोडंसं मीठ घालून त्याला छान असं मिक्स करून ठेवून दिलं. मॅरिनेशन करताना व्यवस्थित अद्रक आणि सगळा काही मसाला प्रत्येक चिकनला लागेल असे बघून घ्या. व्यवस्थित असे मॅरिनेट लावून त्याला अर्धा ते 1 तास झाकण ठेवून द्या. तोपर्यंत मसाल्याची तयारी करू. मसाल्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदा किंवा 3 घ्या. त्याला मधोमध असे 2-3 चीर पाडून त्याला गॅसवर किंवा चुलीवर भाजायला घालायचे. गावाकडे चुलीवरचं चिकन होतं त्यावेळेस जास्तच छान टेस्ट लागते. आता मी इथे गॅसवर अशी जाळी आहे माझ्याकडं, त्यावर मी ते भाजत आहे. असे पूर्ण असे कांदा ठेवून द्यायचा आणि ते पूर्ण जाळून घ्यायचा. पूर्णपणे काळा कलर करून घ्यायचा त्या कांद्यांचा. त्यासोबतच खोबरं पण आपण असंच थोडंसं भाजून घ्यायचं. खोबरं असं छान असं काळपट भाजून घेतलं की त्याला परत छोट्या छोट्या स्लाइसमध्ये त्याचे तुकडे पण करायचेत, म्हणजे आपल्याला तळताना त्याचा व्यवस्थित असा तळून घेता येईल. कांदे छान असे काळे भाजून झाले आहेत. कांदा वगैरे बाजूला काढून घ्यायचा. खोबऱ्याचे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे. त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये चणा डाळ लाल होईपर्यंत परतून घ्यायची. चणा डाळ व्यवस्थित लाल झाली, त्याला परतून घेतलं की ती बाजूला काढायची आणि उरलेल्या तेलामध्ये खोबरं घालून ते पण छान असं परतून घ्यायचं. खोबरं परतून झालं की त्याच उरलेल्या तेलामध्ये जो भाजलेला कांदा असतो तो पण छान असा परतून घ्यायचा. सगळा मसाला छान परतून झाला की त्यामध्ये एक्स्ट्रा असे मी फुटाणे घालते. फुटाण्याने छान पेस्ट येते आणि ग्रेव्हीला पण छान असा अर्क उतरतो आणि ग्रेव्ही ही जास्त घट्ट बनते. त्यात फुटाणे, हिरवी मिरची, थोडासा साबूत धना हे सगळं ॲड करून थोडा वेळ थंड होऊन देऊ. बाकी मसाला थंड होईपर्यंत एक बारीक कांदा कापून घेऊ, म्हणजे आपल्याला चिकन बॉईल करताना त्याचा उपयोग करता येईल. कांदा कापून झाला की मग थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची बारीक कापून. तर गॅसवर कुकर ठेवायचे. थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये ऑइल टाकायचं. हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरी थोडं थोडं टाकून तडकून द्यायची आणि त्यात कांदा टाकायचा. कांद्याला छान असा लाल रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतताना त्यात थोडंसं अद्रक लसूण आपण घालू शकतो. मॅरिनेशनला घातलंच आहे, तरी पण ज्याला कोणाला आवडत असेल त्याने एक्स्ट्रा पण घातलं तरी चालेल. परतून झाल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ, धना पावडर आणि हलकीशी हळदी एक्स्ट्रा ॲड करू शकता. हे सगळं ॲड करून झालं की परत छान परतून घ्यायचं, कारण मीठ टाकतो तर त्याला पाणी पण सुटते. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून नंतर पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि 2 शिट्ट्या येईपर्यंत कुकरला लावून ठेवायचं. कुकर हे जमलं तर मीडियम फ्लेमलाच ठेवायचं.
पण ज्यांना कुणाला घाई असेल ते फुल फ्लेमला ठेवून 2 शिट्ट्या घेतल्या तरी पण चालेल. पण वाफ निघेपर्यंत कुकर ओपन करायचं नाही. पूर्ण वाफ जाऊन द्यायची, मगच कुकर ओपन करायचं. हे बॉईल चिकनचं सूप लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं. बॉईल करायला ठेवून दिलं चिकन, मग मसाला बारीक करून घेऊ. जो आपण तळून घेतला आहे तो सगळा मसाला मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. एकदम फाईन आणि बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. ती मग आपल्याला ग्रेव्हीसाठी यूज करायची आहे. ग्रेव्हीसाठी एका कढाईमध्ये थोडंसं तेल घालून जो मसाला बारीक केला आहे पेस्ट तो टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा. व्यवस्थित मसाला परतून झाला की त्यामध्ये आपले बाकीचे मसाले पण ॲड करायचे, जसं की हळद, थोडीशी धना पावडर, लाल मिर्च पावडर, काळा मसाला, चिकन मसाला, संगमनेरी झटका जो माझ्याकडे आहे मी ॲड करते. तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही ॲड करायचे आणि छान असं परतून घ्यायचं. मसाला जेवढा परतेल तेवढा भाजीला तरी उतरते. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा. मसाल्याला छान असं तरी सुटत आहे, ऑइल येत आहे मसाल्यामधनं. बाकी त्यानंतर उकडलेलं चिकन असेल ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर घालून त्याला एक 10 ते 15 मिनटं उकळी येऊन द्यायची. हे असं आपलं नॉनव्हेज तयार झालं आहे. त्यासोबत गरम गरम बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू मस्त असं लागतं. थँक्यू. कशी वाटली माझी रेसिपी प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय.